नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे शेअर मार्केटच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी डिस्क्लेमर. आपले सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पजच आहे. यामध्ये कुठल्याच प्रकारचा आपल्याला गायडन्स किंवा गायडन्स म्हणण्यापेक्षा कुठल्याच प्रकारचा ॲडवाईस आणि रेकमेंडेशन कुठल्या कंपनीचं किंवा कुठल्या शेअरच्या संदर्भात विकत घ्या किंवा विका असं केलं जाणार नाही. किंवा F&O मार्केटमध्ये कुठला पुट किंवा कुठला कॉल बाय किंवा सेल करा याबद्दलही सांगितलं जाणार नाही किंवा हे आपल्याला दर्शवलं जाणार नाही. हा संपूर्णतः एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक व्हिडिओ आहे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आजचं टॉपिकचं नाव आहे पेनी स्टॉक. नवीन टर्म आहे. सर्वसाधारण आपण मल्टीबॅगल स्टॉक याच्याबद्दल ऐकलेलं आहे. ब्ल्यू चिप स्टॉक मागे मी एक व्हिडिओ तयार केला त्याबद्दल आपण ऐकलेलं आहे. लार्ज कॅप स्टॉक इत्यादी इत्यादी. हे बघा मित्र हो, मार्केटमध्ये अनेक प्रकारचे ट्रेडर आणि अनेक प्रकारचे इन्व्हेस्टर आहेत. काही इन्व्हेस्टरला असं वाटतं की कमी किमतीमध्ये कमी कॅपिटलमध्ये मला शेअर विकत घ्यायचं आहे. काही इन्व्हेस्टर असे आहेत त्यांना असं वाटतं की मी मोठी गुंतवणूक करेल, मोठ्या अमाऊंटमध्ये मला स्टॉक जास्त किमतीचा असेल तरी चालेल आणि मी दीर्घ कालावधीसाठी त्याला गुंतवणूक करेल. काही म्हणेल की मी 1 महिन्यासाठी, काही म्हणेल मी आजच विकत घेईल आणि आजच विकेल. असे अनेक प्रकारचे इन्व्हेस्टर आणि ट्रेडर आहेत. पण असेही काही इन्व्हेस्टर आहेत की ज्या इन्व्हेस्टरला म्हणतात पेनी स्टॉक इन्व्हेस्टर. म्हणजे मी शब्दप्रयोग असा केला, वास्तविक पेनी स्टॉक आहे पण पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला आपण पेनी स्टॉक इन्व्हेस्टर असं म्हणूया. तर पेनी स्टॉक काय आहे? पेनी स्टॉक याचा सरळ सोपा साधा अर्थ कमी किंमत असलेले स्टॉक्स. ₹50, ₹25, ₹10, ₹5, ₹1, 50 पैसे मित्र हो, 25 पैसे म्हणजे इतक्या कमी किमतीचे स्टॉक. साधारणतः ₹50, ₹10, ₹20 याच्यापेक्षा कमी किमतीच्या स्टॉकला पेनी स्टॉक असं म्हटलं जातं. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सुद्धा पेनी स्टॉक्स हे एक्सचेंजला खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण छोट्या एक्सचेंजवर याची खरेदी विक्री जास्त होते. OTC ओव्हर द काउंटर. म्हणजे मला सांगायचं असं आहे की कमी किमतीचे जर स्टॉक आलेत तर अशा कुठल्या कंपन्या आहेत का की ज्यांची स्टॉकची किंमत कमी आहे? हो, स्टार्टअप ज्या कंपन्या असतात सर्वसाधारण, सगळ्याच नाही हां, अनेक स्टार्टअप कंपन्या अशा आहेत की ज्या सुरुवातीला ज्या वेळेला भांडवल तयार करण्यासाठी शेअर मार्केटचा दरवाजा ठोकतात किंवा दरवाजावर पाऊल ठेवतात त्यावेळेला त्यांच्या शेअरची किंमत ही मुळात फारच कमी असते. सर्व नाही पण अनेक कंपन्या अशा आहेत. तर असे काही इन्व्हेस्टर आहेत की ते असं म्हणतात की मला ₹10 स्टॉक घेतलेला परवडेल किंवा मला तो आवडेल कारण मला त्याच्यात माझ्याकडे कॅपिटल कमी आहे. ज्यांच्याकडे कॅपिटल कमी आहे ती ओढ, त्या इन्व्हेस्टरची ओढ ही पेनी स्टॉककडे असते मित्रांनो. पेनी स्टॉक काय, पेनी स्टॉकचे फायदे, पेनी स्टॉकचे नुकसान, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हळूहळू सांगेन. पेनी स्टॉकचा अर्थ आपण या ठिकाणी करून घेतलेला आहे. पब्लिक लिस्टेड कंपनी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन ह्या कंपनीचं फारच कमी आहे. सांगितलं गेलेलं आहे 50 करोडपेक्षा कमी, पण साधारणतः 100, 150, 200 करोड किंवा 200-250 म्हणजे 500 करोडपेक्षा कमी म्हणा. 500 जास्त होईल, 200-250 करोडपेक्षा कमी ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे, भांडवल, त्या कंपनीला त्या कंपनी यांचे स्टॉक जे असतात हे सर्वसाधारण
पेनी स्टॉक्स असतात. लो मार्केट कॅपिटलायझेशन, प्राईस कमी, मार्केट कॅपिटलायझेशन त्यांचं कमी असतं. असे स्टॉकची लिक्विडिटी ही सुद्धा कमी असते. लिक्विडिटी म्हणजे काय मित्र हो, जर मी पेनी स्टॉक आज खरेदी केला आणि मला कालांतरानंतर तो विकायचा असेल तर हमी नाही आपण घेत या पेनी स्टॉकच्या संदर्भात. कारण ज्या वेळेला आपण विकू त्यावेळेला खरेदीदार किंवा बायर तिथे पाहिजे, तर सेलर सेल करेल ना. तर सेलर आणि बायर ज्यावेळेला मार्केटला येतील आणि त्यांच्या किमतीमध्ये त्यावेळेला ताळमेळ होईल, किंमत मॅच होईल, त्यावेळेला तो शेअर कुठलाही शेअर खरेदी किंवा विक्री केला जातो. लिक्विडिटी कमी याचा अर्थ आपल्याला जर शेअर विकायचे असेल तर सहज ते शेअर घेणारे मार्केटला उपलब्ध असतील का, त्याची शाश्वती नाही. मी तर नाहीच म्हणेन. लिक्विडिटी फारच या ठिकाणी कमी आहे. हाय रिस्क आहे या कंपनीच्या शेअरची. पेनी स्टॉक्स हे हायली रिस्क आहे. कसे, कंपनीचा काही निगेटिव्ह रिस्पॉन्स आहे. शेअर मार्केटमध्ये अचानक जर मार्केट कोलॅप्स झालं, अचानक मंदी आली, तर पेनी स्टॉकच्या किमतीवर फार मोठ्या प्रमाणावर फरक पडतो. तेवढा फरक इतर कंपन्यांच्या स्टॉकच्या किमतीवर पडत नाही. म्हणून हाय रिस्क. म्हणजे मार्केट हे सडनली कोलॅप्स होतं आहे म्हणून हाय रिस्क नाही. हाय रिस्कचा दुसरा फॅक्टर, कंपनी ही अननोन आहे लोकांना. कंपनीची पुरेशी मॅनेजमेंट माहीत नाही. कंपनीची इन्फॉर्मेशन स्टॉक मार्केटला किंवा इतरत्र एक्सपोज नाही. मोठ्या प्रमाणावर कंपनीची माहिती आपल्याला उपलब्ध नाहीत. कमी कालावधीपासून ही कंपनी मार्केटला आहे. अशा अनेक कारणे. मार्केट त्या कंपनीचं काही निगेटिव्ह रिस्पॉन्स आला, कंपनीने डेप घेतलं, काही कर्ज घेतलं, म्हणजे ऑलरेडी ती पेनी स्टॉक असलेली कंपनी आणि ती कंपनी जर कर्ज घेत असेल तर लगेच त्या कंपनीच्या शेअरवर, म्हणजे ते पेनी स्टॉकची जी किंमत आहे ती लगेच घसरते. अर्थात आनंदाची गोष्ट, काही सकारात्मक पण आहे. प्रो अँड कॉन्स, ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज, फायदे आणि तोटे. काही फायदे असे आहे की काही कंपन्यांचे शेअर्स पेनी स्टॉक असूनसुद्धा सडनली वाढलेले आहेत. बरेचसे इन्व्हेस्टर असं गृहीत धरूनसुद्धा येतात की मला हाय रिस्क चालेल कारण मला हाय प्रॉफिट पण आहे, सडनली याची किंमत वाढते, म्हणजे मी कमी वेळ मार्केटला राहील आणि बक्कळ पैसा कमवेल आणि ते शेअर विकेल. असेसुद्धा लोक या शेअर मार्केटमध्ये ज्या वेळेला इन्व्हेस्ट करायला येतात. तर म्हणजे हा एक फायदा पण आहे. पेनी स्टॉकची किंमत ही सडनली राईजसुद्धा या ठिकाणी होऊ शकते. प्रॉफिटसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बुक करू शकतो. पण सांगू एक महत्त्वाचं वाक्य, पेनी स्टॉक हे 2 ते 5% फक्त त्याचा रेट ऑफ सक्सेस आहे. कारण बऱ्याचशा पेनी स्टॉक असलेल्या कंपन्या नंतर स्टॉक मार्केटमधून डिलिस्टेड होतात. बँकरप्टमुळे त्या कंपन्या बंद पडतात, आजारी होतात त्या कंपन्या फायनान्शियली. म्हणून पेनी स्टॉकच्या आधारे कमी किंमत पाहून जर इन्व्हेस्टर त्यामध्ये गुंतवणूक करत असेल तर हा धोकासुद्धा त्याने नजरेत आणावा. की कंपनी डिलीट झाली, तुम्ही कोणाकडे जाणार हो? कोणाकडे जाणार मी? कारण काय होतं माहीत आहे का, पेनी स्टॉकची किंमत मगाशी सांगितल्याप्रमाणे ₹1, ₹1.5 जर असेल तर मी 5,000 शेअर्स विकत घेतले 5,000 रुपयाला. अहो मी 50,000 शेअर्स विकत घेतले, ₹50,000 फक्त किंमत. तेच जर लार्ज कॅप कंपनी असेल, स्मॉल कॅप किंवा मिड कॅप कंपनी असेल, ब्ल्यू चिप कंपनी असेल तर त्याचे 10 शेअरमध्येच आपले ₹1,00,000 लागतील किंवा ₹50,000 लागतील. तर कुठे ते 10 शेअर आणि कुठे 50,000 शेअर.
हे सांगण्याचं कारण असंही आहे की जर कंपनीच्या सकारात्मक जर काही प्रयोग झाला असेल, कंपनीमध्ये मॅनेजमेंटने चांगला निर्णय घेतला असेल, प्रॉडक्टवर लोकांचा विश्वास आला असेल आणि ते प्रॉडक्ट लोकांना हवं असेल आता मार्केटला, किंवा त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला असेल, हे अनेक कारणं आहे, तर थोडीफार जर किंमत त्याची वाढली ना, समजा 1 रुपयाचा स्टॉक होता आणि हा 10 पैसे जरी वाढला ना, किंवा 5 पैसे जरी वाढला, तरी 50,000 गुणिले 5 पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो, कारण शेअरची संख्या ही जास्त असते. मित्र, तोटा असा आहे की कमी शेअर होल्डर असतात. पेनी स्टॉक असलेल्या कंपनीचे शेअर होल्डरची संख्या जर काढली तर ती फार अल्प असते, फार त्या ठिकाणी कमी असते. काही तोटे, काही फायदे आहे. स्पेक्युलेशनसाठी या शेअरचा, या पेनी स्टॉकचा वापर केला जातो. बम्प अँड डम्प किंवा पंप अँड डम्प पेनी स्टॉक केले जातात. पंप अँड डम्प म्हणजे काय? पंप म्हणजे काय? कमी पेनी स्टॉक, शेअरची संख्या कमी, मुळात पेनी स्टॉकच्या मूळ शेअरची किंमत कमी, तर तो मॅनिप्युलेट होऊ शकतो. कुठला मोठा इन्व्हेस्टर असेल, त्याने सगळे शेअर्स किंवा 80-90 कंपनीचा स्टेक जर लगेच जर त्याने विकत घेतला, अवेलेबल असेल तर सडनली त्याची किंमत वाढू शकते. त्याला पंप असं म्हणतात. आणि डम्प म्हणजे तेच जर त्याने विकले तर सडनली त्या कंपनीच्या शेअरची किंमत, पेनी स्टॉक कमीसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. पंप अँड डम्प केले जातात हे कंपनीचे शेअर. पेनीबद्दल बोलतो आहे. इंट्राडेसाठी हे उपलब्ध नाहीत साधारण, असं म्हटलं, कारण त्यांचं हे जे आहे ना, काय म्हणतात त्याला, लिक्विडिटी कमी आहे. त्यामुळे व्होलाटाईल आहे मार्केटला. व्होलॅटिलिटी वेगळी आणि लिक्विडिटी वेगळी आणि व्हॅल्यूम वेगळा. मोठ्या प्रमाणावर व्हॅल्यूम असेल पण लिक्विडिटी नसेल, मोठ्या प्रमाणे व्हॅल्यूम असेल पण हाय व्होलाटाईल असेल. एकदम व्होलाटाईल म्हणजे काय? कमी कालावधीत एकदम चढ होईल त्या शेअरच्या किमतीचा, किंवा एकदम ती घटेल शेअरची किंमत. तर अशा पद्धतीने ते मॅनेज केले जातात. प्राईज मॅनिप्युलेशन आपण म्हणतो आपण त्याला. लार्ज प्रॉफिट म्हटलं तरी या ठिकाणी चालेल. कंपनी ही छोट्या स्वरूपात असते. असे काही उदाहरणं आहेत, मी आपल्याला सांगेल. बँक ऑफ महाराष्ट्र या शेअरची किंमत फार कमी होती ज्याला तो लिस्ट झाला. आज बँक ऑफ महाराष्ट्राची किंमत जी आहे शेअरची ती जास्त झालेली आहे. 2 बॅगर म्हटलं, मल्टीबॅगर म्हणजे पेनी स्टॉकला मल्टीबॅगरसुद्धा म्हटलं आहे. 2 बॅगर, 3 बॅगर. 2 बॅगर म्हणजे 5 रुपये जर किंमत असेल त्या शेअरची आणि जर 10 झाली असेल तर 2 बॅगर झाला. 5ची जर 50 झालेली असेल तर 10 टाइम्स 10 बॅगर झालेलं असेल. तर रेल्वे विकास महानिगम या कंपनीचे शेअर्स आणि हे मल्टीबॅगर म्हणून म्हटले गेले पेनी स्टॉक असल्यानंतर. महाराष्ट्र बँक, काही ॲक्सिस बँक आहे, किंवा काही येस बँक होती. येस बँक नंतर प्रॉब्लेम आलेत, किंवा कसे सांगायचा अर्थ असा आहे की 2000 किंमत असलेले लार्ज कॅप ही कंपनी असेल कुठले, त्याचे 4000 व्हायला फार वेळ लागेल. हो, एकदम 4000 होणार नाही, पण 1 रुपयाचा 1.5 रुपया व्हायला वेळ लागत नाही. 1 रुपयाचा 1.25 रुपया व्हायला वेळ लागत नाही. पेनी स्टॉकमध्ये अशा घटना होऊ शकतात. सडनली राईज अँड सडनली फॉल्स. पेनी स्टॉक जर कोणाला विकत घ्यायचे असतील तर त्याने काय काळजी घ्यायला हवी? सखोल अभ्यास करा त्या कंपनीचा. इन्फॉर्मेशन इतकी उपलब्ध नाही तरी कुठून तरी इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांचा प्रॉफिट लॉस काय आहे, त्यांची बॅलन्स शीट काय आहे, मागच्या वर्षी किती प्रॉफिट झाला, त्यांच्या प्रॉडक्टबद्दल मार्केटमध्ये काय मत आहे, किंवा आपण असं म्हणूया की टर्नओव्हर किती आहे कंपनीचा,
रेव्हेन्यू किती आहे कंपनीचा, अर्थात डिव्हिडंड आणि बोनस ते देऊ शकणार नाही, कारण कंपनीच मुळात लहान असल्यानंतर. पण ह्या सगळ्या गोष्टी, गुड मॅनेजमेंट निश्चित तुम्ही बघा. आणि आपण असं म्हणूया गुड हे कर्जमुक्त कंपनी, लो डेप्ट कंपनीवर कर्ज फार कमी आहे. कर्जमुक्त कंपनी असेल ना तर निश्चित त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. मित्र, एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे नवखे गुंतवणूकदार जे असतात ना, जे कधीतरी मार्केटला येतात ना, तर ते 5 आणि 6 हजार रुपयाचा लार्ज कॅप, म्हणजे हे बघा, मी डिस्क्लेमर आहे, कुठल्या कंपनीचं मी या ठिकाणी घ्या आणि सेल करा किंवा परचेस करा, बाय आणि सेल करा असं सांगत नाही. एक एज्युकेशन म्हणून या ठिकाणी सांगतो. 7-7 हजार रुपये कंपनीच्या शेअरची किंमत जर असेल XYZ कंपनीची, तर नवखा जर माणूस असेल तर तो म्हणे बाबा 6 हजारचा कोण, आणि तोही एकच स्टॉक. इथे तर 6 हजारमध्ये मला 1000 स्टॉक मिळत आहे. तो स्टॉकच्या एकूण संख्येकडे पाहतो, हे नाही पाहत की ही कंपनी नवीन कंपनी आहे, ही कंपनी नावाजलेली कंपनी नाही, ही कंपनीची मॅनेजमेंट नाही. तो फक्त बोर्ड कशावर ठेवतं, कमी किमती. फार लोकांना, मी तर असं म्हणतो ना, बरेचसे लोक असे, पण रेट ऑफ सक्सेस 2 आणि 5% आहे. पुन्हा सांगतो आहे, कधीतरी अल्लड, कधीतरी नशीबवान असाल, काहीतरी कंपनीने खरंच चांगलं काहीतरी टर्नओव्हर केलं असेल, कंपनीने काही चांगली मॅनेजमेंट, काही चांगले प्रमोटरचं म्हणजे दूरदृष्टी असेल, त्यांचं व्हिजन चांगलं असेल, तर निश्चितच 1 रुपयाचा 200 रुपये. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सिम्प्लिफाय नावाची जी कंपनी, सिम्फनी नावाची कंपनी, सिम्फनी नावाच्या कंपनी ज्या वेळेला लिस्टेड झाली त्यावेळेला तिची प्राईज ही 10 रुपये होते. आता तिची प्राईज माझ्या मते काहीतरी 1,500-2 हजारच्या वरती असेल, पण निश्चितच जास्त असेल. म्हणजे काही कंपन्या ज्या पेनी स्टॉक म्हणून मार्केटला आल्या, छोटं कॅपिटल म्हणून, जो उल्लेख मी मगाशी केला, पेनी स्टॉकचं हे कॅरेक्टर आहे, स्मॉल कॅपिटलायझेशन, तर त्यानंतर मिड कॅप झाल्या, नंतर स्मॉल कॅप झाल्या, मग मिड कॅप झाल्या, लार्ज कॅप. आता बघा, त्यांना जर जास्त स्कोप असतो, लार्जवाल्यांना किती एक्सपान्शन करतील हो, पण पेनी स्टॉकवाल्यांना सडनली एक्सपान्शन करतात, त्यांना गॅप फार मोठा मिळतो, मार्जिन मोठा मिळतो, वाढ करण्यासाठीचा मार्जिन त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी असतं. साधारण कोरोनाच्या काळामध्ये अनेक पेनी स्टॉक्स होते मार्केटला. 2020मध्ये अशोक इंडस्ट्रीज नावाचा, नंतर सबेक्स नावाचा, CG पॉवर नावाचा, करडा कन्स्ट्रक्शन नावाचा, राजनंदिनी नावाचा, हे कंपन्यांचे नावं आहे. हे जे कंपन्यांचे नावं मी सांगितले आपल्याला, CG इंजिनिअरिंग कंपनी जी आहे, विकास इन्फोटेक नावाची, ह्या ज्या कंपन्या आहेत, किंवा स्मॉल कॅप नका म्हणा, एकदमच लिमिटेड कंपन्या आहे, पब्लिकली लिमिटेड आहे, लिस्टेड आहे निश्चित. तर ह्या काही कंपन्या आहेत की त्यांचे कंपन्या ज्यांच्या शेअरची प्राईज कमी आहे, म्हणजे ज्यांना पेनी स्टॉक्स असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तर ही संपूर्ण माहिती पेनी स्टॉकची आहे. पण कृपया ज्या वेळेला आपण गुंतवणूक कराल त्यावेळेला जी कंपनी नावाजलेली आहे, ब्ल्यूचिप कंपनी आहे, लार्ज कॅप आहे, भलेही त्याचे रिटर्न्स आपल्याला 10-15 वर्षानंतर चांगले रिटर्न्स मिळत असतील तरी काही हरकत नाही, कारण त्याचे पक्के रिटर्न्स आहे. कारण ह्या कंपन्या अस्थिर आहे, स्टॅबिलिटी नाही ह्या कंपन्याला. मगाशी सांगितलं ना, डिलिस्टेड कधी होईल ते आपल्याला समजणार सुद्धा नाही. अर्थात सेबीचं त्याच्यावर नियंत्रण असतं, सगळा अभ्यास करूनच त्या ठिकाणी लिस्ट होतात. पण मॅनिप्युलेशन होतं, कमी किमतीचे शेअर्स असल्यामुळे मोठा इन्व्हेस्टर सगळे शेअर्स विकत घेऊन मॅनिप्युलेट करू शकतो. आणि म्हणजे मगाशी सांगितलं, पुन्हा सांगतो, पंप अँड डंप
अशी कॅटेगरी ह्यामध्ये येऊ शकते. बाकीच्या याच्यामध्ये येऊ शकत नाही. लार्ज कॅपचे टोटल भांडवल फार मोठं असतं आणि शेअरची किंमतही जास्त असल्यामुळे एवढं मॅनिप्युलेशन त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. तरी देखील बऱ्याचशा लोकांचं पेनी स्टॉककडे जास्त लक्ष असेल तर घ्यायला काय हरकत नाही, पण चांगला अभ्यास करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, गुगल करा, सर्च करा, स्वतः अभ्यास करा. टेक्निकल ॲनालिसिस बघू नका, फंडामेंटल ॲनालिसिस त्याचं बघा, पी रेशो बघा, EPS बघा, बॅलन्स शीट बघा, मॅनेजमेंट बघा, डेप बघा, फायनान्शियल कंडिशन्स त्याच्या तपासून बघा, त्याचे प्रॉफिट ग्रोथ किती आहे, रेव्हेन्यू किती आहे मागच्या. अर्थात तुम्हाला माहिती मिळणार नाही, पण मगाशी तुम्हाला सांगितलं ओढून ताणून आपल्याला ही माहिती गोळा करावी लागेल. असं कोणी आलं 5 रुपयाचा स्टॉक आहे मी घेतला किंवा 50 पैशाचा स्टॉक आहे मी घेतला तर त्याची काही हमी नाही. वास्तविक स्टॉक मार्केटमधले कुठल्याच स्टॉकची हमी नाही, डिस्क्लेमर आहे. ते आपण स्वतः अभ्यास करायचा आहे, तज्ज्ञांचा, अर्थतज्ज्ञांचा, शेअर मार्केट जे अभ्यासक आहे, सेबी रजिस्टर जे इन्व्हेस्टरचा गाईड आहे, इन्व्हेस्टर गाईड ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याकडनं तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मग त्या ठिकाणी आपण गुंतवणूक करा. तर हा जो काही प्रकार होता, आपल्याला विनंती अशी आहे की माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि अजून एक विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. आपले अनेक ग्रुप असतात, आपले फ्रेंड्स ग्रुप असतात, त्या ग्रुपवर जर आपण फॉरवर्ड केला तर जास्तीत जास्त या ठिकाणी व्ह्यूज मिळतील, लाईक्स मिळतील. आणि हे तर उद्दिष्ट आहे, पण जास्त उद्दिष्ट असं आहे की मराठी माणूस याला ही सगळी बहुमूल्य माहिती इन्व्हेस्टिंग करण्यापूर्वी या ठिकाणी मिळेल आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि त्याला ही माहिती फ्री मिळते आहे. तर त्यामुळे मराठी माणसांना शेअर मार्केटचा लगाव, शेअर मार्केटच्या जवळ त्यांनी यावं आणि गुंतवणूक करावी, असं त्याच्या मागचं दृष्टिकोन आहे. अर्थात अभ्यास करून गुंतवणूक करणं कधी त्या ठिकाणी योग्य राहणार. तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद.